आजपर्यंत माझ्या नवऱ्याने मला कधीच सरप्राईज गिफ्ट दिलेले नाही आहेत. कधी म्हणजे कधीच नाहीत बरं का. जेव्हा किंवा त्याने गिफ्ट दिलेत ना, तेव्हा ती मीच सांगितलेले असतात त्याला, की मला दे म्हणून किंवा मी त्याच्या मागे लागलेली असते, की मला पाहिजे, पाहिजे, पाहिजे. पण मी हे जेव्हा त्याच्याकडे गिफ्ट्स मागते ना, तेव्हा तो मला हेच पटवून देत असतो, की कशाप्रकारे ते गिफ्ट्स माझ्यासाठी उपयुक्त नाही आहेत किंवा कशाप्रकारे ते आत्ता घेणं गरजेचं नाही आहे, हे ते पटवून देत असतो. पण खूप मागे लागल्यानंतर ना, मग एखादी गोष्ट तो मला घेऊन देतो. पण जेव्हा केव्हा त्याच्या मनात जर आलंच, की हे माझ्यासाठी काय घ्यावं, तर तो मला असं म्हणतो, की "तुला हे हवं आहे का? लगेच सांग. आजच घेणार, परत घेणार नाही." असं त्याचं बोलणं असतं. पण तो मला विचारून घेतो किंवा सांगून घेतो. असं कधी सरप्राईज वगैरे दिलेलं नाहीये बरं का. गिफ्ट्स दिलेत पण सरप्राईज गिफ्ट दिलेलं नाहीये. कितीदा मी त्याला सांगितलं, की "बाबा छोटीशी ₹400-500 चीच गोष्ट असू दे, पण ती सरप्राईज म्हणून दे, मला आवडेल." त्याचं असं म्हणणं असतं, की "मी सरप्राईज आणणार, मग तुला ती नाही आवडणार, मग तू किरकिर घालणार किंवा दुकानात बदलायला नेणार, त्यामुळे मी तुला सरप्राईज देत नाही." असं त्याचं म्हणणं असतं. पण मी त्याला सांगितलं, "आता या मंथमध्ये माझा बर्थडे येतोय, नेक्स्ट मंथमध्ये आमची अॅनिव्हर्सरी आहे. म्हटलं यावेळेस तरी ॲटलीस्ट सरप्राईज प्लॅन कर." म्हणजे सरप्राईज प्लॅन करायचं सुद्धा मला त्याला सांगावं लागतंय. गिफ्टच्या बाबतीत तर तो झिरो आहे. पण या सगळ्याकडे मी दुर्लक्ष का करते माहिती आहे का? त्याच्यापेक्षा जास्त तो मला खूप जास्त सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे.